भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती सध्या समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी भेट झाली आहे। भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। या शुभेच्छा भेटीत महाराष्ट्राच्या सुरक्षा संदर्भात चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। आताची ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। अजित डोवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती। या शुभेच्छा भेटीत महाराष्ट्राच्या सुरक्षा संदर्भात चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली आहे। या भेटीदरम्यान महाराष्ट्राच्या सुरक्षा संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे। अजित डोवाल आणि मुख्यमंत्र्यांची शुभेच्छा भेट। मात्र या भेटीदरम्यान महाराष्ट्राच्या सुरक्षा संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येते। देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झालेली आहे, शुभेच्छा भेट। या भेटीदरम्यान सुरक्षा संदर्भात महाराष्ट्राच्या सुरक्षा संदर्भात चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, भेटीचं कारण नेमकं काय? निश्चितच एकंदरीतच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत आपले देशाचे अजित डोवाल यांनी काल रात्री उशिरा ही भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे। आणि एकंदरीतच सध्या आपण पाहत आहोत भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवरती एकंदरीतच देशातील वातावरण आहे ते कुठेतरी चिघळलेलं होतं आणि मोठ्या प्रमाणात थ्रेटिंग आहे ते केलं जात होतं। आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जे बांगलादेशी आहेत, घुसखोर आहेत, पाकिस्तानी जे शिल्लक आहेत त्यांचा संपूर्ण आढावा या भेटीत घेतल्याची प्राथमिक माहिती मिळते। इतकंच नाही तर काही सुरक्षा विषयक ज्या गोष्टी आहेत, ज्या बाबी आहेत त्यांविषयीही गोपनीय ही चर्चा झाल्याची माहिती समोर येते। परिणामी येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरक्षा विषयक महत्त्वाचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्याची दाट शक्यता आहे। नीलम जी, चेतन धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।